पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आप्पीने चिठ्ठी बघितली तर एकदा बोलू दे माझ्या बरोबर। साहेब चहा? नाही नको मला चहा। घ्या ना साहेब। अरे बाबर नको म्हणलं ना चहा मला। अय बाबर सॉरी, मी जरा वेगळ्या गणगणित होतो माझ्या। तू घे चहा आणि इथली चौकशी झाली की सांग मला, निघू आपण। हो साहेब। बोल चिंचुके। साहेब अरे काय झालं? अहो साहेब, हिला कॅन्सर झालाय। काय? अहो साहेब, डोसकच काम करणं असं झालंय। कधीच ती कुणाच्या आद्यात ना माद्यात, आणि तिलाच। चिंचुके असं करून नाही चालणार आपल्याला, तू शांत हो बरं आधी। अहो साहेब, कसं शांत हो? कालपर्यंत वाटत होतं ती बरी होईल, पण आज। चिंचुके असं खचून चालेल का आपल्याला? सांग बरं, वहिनीकडे कोण बघणार आहे? आत्ता तू राहायला पाहिजे का नाही आपण? तू शांत हो जरा आणि बघ, आपण काहीतरी मार्ग काढू। तर डॉक्टर काय म्हणले? त्यांनी सांगितलंय मुंबईला नेऊन ऑपरेशन करायला लागेल। मग जा ना मुंबईला घेऊन, पैशाची काळजी करू नको तू। अहो साहेब, लय पैसे लागतील त्याला। त्याचा अजिबात विचार करू नको चिंचुके, पहिला मुंबईला घेऊन जा तू। खरंच माझी इच्छा नाही की परत तुम्ही पैसे घ्यावेत। हो साहेब, अपर्णा वहिनींना कळलं ना, हो तुमचं नातं कायमचं तुटल। चिंचुके आता बाकी विचार करण्याची वेळ नाही। हो साहेब, मला खरंच नकोय की आमच्यामुळे तुमच्यात काय झालेलं। नाही 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 चिंचुके, अजिबात कळणार नाही तिला, 100% नाही कळणार। तू एक काम कर, वहिनींच्या सोबत राहतो आता, त्यांची काळजी घे। त्या शुद्धीवर आहेत का? हा साहेब, पोट फुगून पार भोपळा झालाय पोटाचा। अहो साहेब, लय कसं तरी होतंय हो। तू एक काम कर, तू जा त्यांच्या बरोबर थांब। आणि मुंबईला कधी घेऊन जाणार आहे? डॉक्टरांनी उद्याच न्यायला लावलंय। ठीक आहे, उद्या मिळतील तुला पैसे। काळजी घे। ठीक आहे साहेब, ठेवतो। हे बाबर चल, बस इकडे चल, मी घेतो। बस बस बस। शिर्के, अधिकाऱ्यांसोबतची पुढची मीटिंग कधी आहे? परवा मॅडम। बरं, परवा मला सगळ्या डिपार्टमेंटच्या कामाची माहिती पाहिजे। ओके मॅडम। कोणाचे काम लवकर होत आहेत, कोणाच्या कामांना उशीर लागतोय, सगळ्याचीच माहिती पाहिजे। देतो मॅडम। या आत येऊ का मॅडम? ताई, अहो या की, या बसा। अहो नग राहू द्या, अहो बसा की। हे तुमच्यासाठी। काय हे? गरा म्हणजे शिरा। अहो याची काय गरज होती? असं कसं म्हणता मॅडम? तुम्ही माझ्यासारख्या माणसाला चांगलं काम दिलं त्याच्यासाठी। मग अहो पण निर्णय तर तुमचा होता की। अहो मॅडम, गाळात कुणाला बाहेर पडू वाटत नाही। आमच्यासारखी माणसं गाळात पडली तर त्याच्याकडे दुनिया चांगल्या नजरेने बघत नाही। असा मदतीचा हात देणारा कोणी एखादाच असतो, आणि ते हात तुम्ही मला दिला। बरं, तुम्हाला कसं वाटतंय काम करून? पहिल्या दारूच्या धंद्यात लय पैसा मिळायचा, मी मालकीन होती। त्या कामात राब राब राबावं लागतंय, पगार बी जेमतेमच आहे। मग मॅडम, माझं पोरगा 10वीला आहे बघा। आज पहिल्यांदा शाळेत घेऊन गेलत मला, माझी ओळख करून दिली सराला। मला लय बरं वाटलं बघा, 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटलं। तुमचं आभार कसं मानावं हेच कळलं नाही बघा मला। अहो आभार कसले मानताय ताई? आणि हा, मला हे असं खायला लय आवडतं।
तुम्ही एवढं आणलंय ना, मग आभार कशाला मानायचे? अहो भारी झालाय की शिरा. तुम्हाला नाही कळायचं बघा मॅडम. ताई, अहो मला कळतंय की सगळं, पण आपल्याला हितच थांबायचं नाही. हा अहो तुमच्यासारख्या लई बायका आहेत ज्या परिस्थितीमुळे हे अशी बेकायदेशीर कामं करतात. त्या सगळ्या बायकांना आपल्याला त्या गाळ्यातनं बाहेर काढायचंय. होय मॅडम. आणि एकदा बेकायदेशीर कामं बंद झाली ना की आपोआप भ्रष्टाचाराला आळा बसेल बघा. काय हो ताई, काय झालं? काय नाही बघा मॅडम. त्या दिवशी मी असं वागून सुद्धा तुम्ही. अहो नाही नाही, त्या दिवशी तुम्ही रागात होतात. तुम्ही मुद्दाम थोडीच केलं ते. बरं येते मॅडम मी आता. हो या. आणि हा, असं छान काम करत राहा. होय या. चला. ह्यांना स्वतःच्या नवऱ्याचं कधीच कळलं नाही पाहिजे. तुझ्या काही झालं तरी त्या सिटी सेंटरच्या प्रोजेक्टवरचा स्टे उठला पाहिजे. बघ, लय जणांचे पैसे अडकलेत त्यात. आपल्याला सगळ्याला उत्तर. सुजया, जरा एक काम होतं. काम? परवा कान करून बसलाय तू. आता काय पाहिजे? अरे ऐकून तरी घे की. नाही ऐकायचंय मला. अरे असं काय करतो तुझ्या? आपलं बी काम आहे त्याच्याकडं. बोल, काय म्हणतो? तुम्ही माझं काम करा, मी तुमचं काम करतो. आता बरा आला शेपूट घालून. विषय तसा आहे सुजया, तशीच परिस्थिती आहे. चिंचुकेच्या बायकोचं ऑपरेशन आहे. पैसे वेळेवर नाही पोहोचले तर विषय संपल का? म्हणून मला पैसे लागणार आहेत सुजया. तू खरं बोलतोय कशावरून? काल तर तू माझी आमदारकी संपवून निघाला होता. हे बघ सुजया, तू आपल्याला माझं खरं खरं सांगायला चालला होतास सगळं. मी तरी काय करणार दुसरं? एक काम करू ना, इथून पुढे तू माझ्या नादाला लागू नको, मी तुझ्या नादाला लागणार नाही. संपला विषय. हेच तर ऐकायचं होतं मला अर्ज्या. चल करतो तुझी मदत. पण तुझ्या बायकोमुळे लोकांकडून पैसे घेणं अवघड झालंय आता. हा, ते बिल्डर लोक तर आम्हाला उभा बी करणं झालेत. तुझ्या बायकोची दहशत आहे लई. नाही, मला काय जास्त पैसे नकोत. किती पाहिजे? 8-10 लाख लय झाले. लाज वाटते का तुला? 8-10 लाख कमी येतोय. हे बघ तुझ्या काय करायचे तर तू बघ आता. मला आत्ता तरी दुसरा पर्याय काय दिसेना. एक मार्ग आहे, पण धोका आहे त्यात. रोजचं आहे, बोल. उद्या एका पार्टीकडून पैसे येणार आहेत. मी तुला सांगतो कुठून कसे येणार आहेत. तू ते उचल. तुला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे काढून घे आणि दे चिंचुकेला. तुम्ही मला फसवणार नाही कशावरून? त्या दिवशी त्या बाईला पाठवलं होतं इथं माझं सगळं खरं खरं आपल्याला सांगायला. आता अडकवणार नाही कशावरून? अर्जा, म्हणूनच म्हणतोय रिस्क आहे. तुझ्या काही झालं तरी ऑपरेशन नाही थांबलं पाहिजे. कुठलं हॉस्पिटल आहे? होई नाक्यावरचं आहे, देशमुख हॉस्पिटल. नमस्कार डॉक्टर. सुजय कदम. आपलं एक पेशंट चाललंय मुंबईला, कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. नाव? आशा चिंचुके. आशा चिंचुके. हा, घ्या बोलून. आणि डॉक्टर, ऑपरेशन झालंच पाहिजे असं बघा. नक्की बघा. हा, या भेटू.
आता बसला ना विश्वास? मग आमचा पण विश्वास तोडू नको. उद्याचं काम नीट झालं पाहिजे. ठीक आहे. उद्या सकाळी तुला सगळी माहिती देतो. तू जाऊन घेऊन ये पैसे आणि दे चिंचुकेला. ठीक आहे. मासा स्वतःहून जाळ्यात आलाय सुजा. सोडायचा नाही याला. होय खरंय. हा होय आठवते की आपली पहिली वटपौर्णिमा होती तेव्हा कसं तू रानातनं काट्याकोट्यातनं चालत आली होतीस आणि मग वडाला फेऱ्या मारल्यास. हा उद्या अर्जाप्पीची बी पहिलीच आहे वटपौर्णिमा. सोन्यागत मिळाल्या ग सून. परवा ती बाई आली होती ना तेव्हा वाईच भ्या वाटलं होतं मला. पण अर्जानं तिची शपथ घेतली ना मग गेलं बघ डोक्यातनं. खरंय नजर लागू नये असंच वाटतं ग. होय अगं कधी नव्ह ते चांगले दिसालेत. तुला एक सांगू का, तू गेल्यानंतर ना पहिल्यांदाच असं व्हायला लागले बघ. शेतात कमी आणि घरात जास्त थांबू वाटायला लागले. हा 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 येऊ दे की विचारतो की त्याला. कदम. अर्जा तू का आलास रे? आलो मी. तुमच्या गोड गोड गप्पा चालल्या होत्या ना तेव्हाच आलोय. अरे तुझी आई विचारत होती उद्या वटपौर्णिमा आहे तर बायकोला काय आणलंस का नाही? अहो साडी घेतली की एक नंबर. आई मस्त साडी घेतली आप्पीला. साडी घेतलीस? हो. मी बी साडीच घेतली होती. काय सांगताय? मग काय म्हणते सरजा? अहो काय नाही, आप्पी आली नाही अजून. म्हणलं तुमचं काय चाललंय बघा. काय नाही मी बी आत्ताच आलो शेतातनं. बर आई काय म्हणते? काय नाही रे तुमचीच चौकशी करत असते या. अर्जा काय झालं रे? अहो चिंचुके आहे ना आपला, त्याच्या बायकोला आजार झालाय कसला तरी. तर मग र डॉक्टरना दाखवलं, ते म्हटले कॅन्सर आहे. अरे देवा. अरे मग तू बोललास का नाही त्याच्याशी? नाही मी बोललो त्याशी. त्याला म्हणलं काय लागलं तर सांग बिंदास आणि वहिनींची काळजी. हा परत एक करा म्हणाव, तिला अजिबात सांगू नका. म्हणजे खोटं बोलायचं? हा अरे मी बी तिला लई दिवस सांगितलं नव्हतं. खरं? अरे मग आधीच ती आजारानं अर्धी झाली होती आणि मग तिला खरं कळलं असतं तर मग काय. हो कदम, पण म्हणून खोटं बोलायचं असं? अर्जा अरे तिच्या चांगल्यासाठीच खोटं बोललो नव. अरे 6 महिने जास्त जगली त्याच्यामुळे ती. हा म्हणजे अशा टायमाला खोटं बोललं तरी चालतं म्हणायचं आहे ना? अर्जा बापाला शब्दात पकडतोयस होय? हो तसं नाही. बघ अर्जा, अरे खोट्याच्या मागे भावना खऱ्या असतील ना तर मग ते खोटं खोटं होत नाही. खोटं बोलण्यामागे काळजी असते, भीती असते. आपलं माणूस दूर तर जाणार नाही ना. तुझ्या माझ्यासाठी तिला काळजी वाटत राहिली असते र. त्यानं तिची तब्येत अजून खचत गेली असती. मी सांगितलं नाही म्हणून ती जास्त जगली र. मला ती हवी होती ना माझ्यासोबत. तिच्याशिवाय जगणं नसतं अर्जा. अरे आपलं माणूस जेव्हा सोडून जातं ना आपल्याला तेव्हा लई त्रास होतो. अरे तेव्हा नाही ती विचार डोक्यात येतात. खरं सांगितलं नसतं ना तर आज लई जगली असती असं वाटत राहतं बघ. म्हणजे कदम आई सोबत होती म्हणून तुम्ही खुश होता है ना? अरे लईच. अरे असं वाटत राहायचं की दिस कधी संपूच नाही. अरे प्रेम केलं होतं ना अर्जा. प्रेमात माणूस येडावतो रे. तेव्हा त्याला खरं खोटं कशाच पडलेलं नसतं.
त्याला फक्त स्वतःच पडलेलं असतं. स्वतःच म्हणजे स्वतःच्या प्रेमाचं. तिनं माझ्या सोबत राहावं ही माझी लई इच्छा होती र. अरे माझी ती गरज होती आणि मला ती यानं त्या मार्गानं पुरी करायचीच होती. जीव सोडताना तिला बोलता येत नव्हतं र, पर तिचं डोळे सांगत होते तिला तुझी काळजी आहे, माझी काळजी आहे. त्याच्यात तिचा जीव अडकला होता र. तिचं डोळं बोलत होतं. अरे मला सांगत होतं, म्हणत होतं कर काहीतरी इन्या, कर काहीतरी. अर्जा अरे पर मला लई राग आला र. मी काहीच करू शकलो नाही. अर्जा आणि ती गेली र. म्हणजे आपल्या माणसाला आपल्यापाशी थांबवण्यासाठी काही केलं पाहिजे. काही म्हणजे काही. तिला वाचवण्यासाठी माझ्यापाशी फक्त प्रेम होतं र, पैसा नव्हता र अर्जा. प्रेमामुळे ना जेवढं दिस तिला थांबवता आलं तेवढं दिस थांबवलं अर्जा. प्रेमात खरं खोटं काय नसतं र अर्जा, कारण प्रेम खरं असतं. बरोबर बोलताय कदम तुम्ही. आप्पी मला सोडून नाही गेली पाहिजे आणि त्यासाठी कायम खोटं बोलायला लागलं ना तरी चालेल, कारण माझं प्रेम खरं आहे. अर्जा अरे कुठं हरवलास र? काय नाही. अरे खोटं बोलून मी आजचं मरण फक्त उद्यावर ढकललं र. मी बी तेच करीन. अरे मी खोळा होतो र. मला कळायला पाहिजे होतं मरण आज काय उद्या काय येणारच होतं ना. प्रिया आप्पी. आरू ती चिठ्ठी दे इकडं. का काकीची चिठ्ठी? आरू बाळा चिठ्ठी दे लवकर इकडं माझ्याकडं. नाही देणार. आप्पी काकी. आरू तुला काय पाहिजे? चॉकलेट पाहिजे? मला चॉकलेट नको. आप्पी काकी. मग काय पाहिजे सांग, मी देतो तुला. मला हा आप्पी काकी घे. काय हे? अरे हो 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 अर्जुन. अरे अगं ते मी आणि आरू खेळत होतो, आपलं चिठ्ठी कशी लिहायची ते. आरू पळ चल आतमध्ये अभ्यास कर, बस झालं खेळणं आता. काय रे काय? अगं मी आणि आरू खेळत होतो, चिठ्ठी चिठ्ठी कशी लिहायची ते असं, आणि मी एका परीला पत्र लिहिलं होतं. परीला? हा. अर्जुन मग मी पण वाचलं असतं की. अगं नाही नाही, तू वाचला असतोस ना आयुष्यभर चेष्टा केली असतीस माझी. आप्पे, आयुष्यभर खोटं बोलायला लागलं तरी चालेल, पण तू पाहिजेस मला माझ्या आयुष्यात. अर्जुन मी एवढं काही केलं नसता. बरं ते जाऊ दे, तुझी तब्येत कशी आहे? बरी आता. म्हणजे उद्या उपवास आहे ना. अर्जुन आता तो विषय झालाय ना, परत परत कशाला बोलतोयस त्यावर? आपली तुझी लय काळजी वाटते का मला, म्हणून बोलत असतो ना मी. माहितीये की मला. तू जा बरं फ्रेश हो, मी मस्त चहा टाकते तुला. विषय बदलायचा तुझ्याकडून शिकलो. आजचा दिवस हाय अर्जा तुझ्याकडं. उद्यापासून तुझी आप्पी तुझा चेहरा पाहणार नाही. अर्जा, तुला म्हणलं होतं ना, ज्या दिवशी तुझ्या आणि आप्पीच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल त्याच दिवशी मी माती करणार. तयार राहा अर्जा.